रामकृष्ण हरी मंडळी, आज आहे स्वराचा बड्डे आणि स्वराच्या बड्डेसाठी स्पेशल या ठिकाणी जंगल थीमचं डेकोरेशन स्वराच्या आईने केलेलं आहे आणि सुंदर असा केक सुद्धा स्वराच्या आईने स्वरासाठी बनवलेला आहे। दुकानातही एवढा सुंदर केक मिळत नसेल, एवढा सुंदर असा केक स्वराची आई नेहमीच बनवत असते आणि या ठिकाणी तिला ऑर्डर सुद्धा वेळोवेळी मिळत असतात। तर घरच्या कुठल्याही फंक्शनसाठी स्वतः ती या ठिकाणी केक बनवते। एक आहे सरप्राईज केक उजव्या बाजूला आणि समोरचा आहे मोठा असा केक। या ठिकाणी जंगल थीमचं अतिशय सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे। केक सुद्धा त्यानुसार बनवलेला आहे। स्वराच्या बड्डेसाठी नातेवाईक असतील, आजूबाजूची लोक असतील, मित्रपरिवार असेल, त्याचे मित्र असतील, या ठिकाणी खास करून त्यांनी हजेरी लावलेली आहे। तर या ठिकाणी आता स्वराजला ओवाळण्याचा कार्यक्रम चालू आहे। स्वराजच्या छान प्रकारे छोटासा सुंदर असा बड्डे या ठिकाणी हा सेलिब्रेट केलेला आहे। स्वराजच्या बड्डेसाठी स्पेशल बनवलेली आहे आज पावभाजी आणि या ठिकाणी दोन सुंदर असे केक बनवलेले आहेत। त्यातील एक आहे पिनाटा केक, हा सरप्राईज केक आहे, तो फोडलेला आहे। याच्यामध्ये भरपूर चॉकलेट्स या ठिकाणी निघालेले आहेत आणि स्वरासाठी हे सरप्राईज आहे। तर या ठिकाणी स्वराज जाम खुश झालेला आहे। एवढे सर्व काही चॉकलेट्स पाहून आता स्वराजला अक्षरशः चॉकलेटने आंघोळ घालण्याची वेळ आली असं म्हणायला हरकत नाही। तर स्वराजला चॉकलेट जे असतात ते भरपूर आवडतात आणि या ठिकाणी विविध प्रकारचे चॉकलेट्स या केकमध्ये घालून त्याला देण्यात आलेले आहेत। तर या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने हा स्वराजचा बड्डे सेलिब्रेट आम्ही केलेला आहे आणि स्वराजच्या बड्डेसाठी दोन स्पेशल केक आणि स्पेशल सुंदर अशी ही पावभाजी आणि ही सर्व काही आलेली स्पेशल गोड अशी लोक या ठिकाणी आलेली आहेत आणि खूप मजा आली, खूप धमाल केली। स्वराजच्या बड्डेसाठी अतिशय सुंदर असे गिफ्ट्स त्याला मिळाले। स्वराजच्या मित्रांनी असेल, नातेवाईकांनी असतील, या ठिकाणी शेजाऱ्यांनी असतील, स्वराजला गिफ्ट्स दिले आणि स्वराजच्या बड्डेसाठी स्पेशल सुंदर अशी पावभाजीसुद्धा तयार केली आणि दोन छान असे या ठिकाणी केक स्वराजच्या आईने या ठिकाणी बनवले। तर खरंच खूप सुंदर असा बड्डे या ठिकाणी सेलिब्रेट झाला। अतिशय छोटा छान पद्धतीने या ठिकाणी आम्ही सेलिब्रेशन केलं। तर स्वराजच्या बड्डेसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या। तुम्ही सुद्धा त्याला त्याच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा द्याव्यात ही तुम्हा सर्वांना विनंती आणि तुम्ही आपले असेच ब्लॉग पाहत राहा। मात्र स्वराजला जाम मजा आली, आम्हाला सुद्धा। त्यानंतर स्वराजच्या आई वडिलांनी दोघांनीही स्वराजला हा बड्डेचा केक खाऊ घातला। त्यानंतर मी आणि माझ्या आईने सुद्धा स्वराजला या ठिकाणी गिफ्ट दिलेला आहे। स्वराजला भरपूर गिफ्ट्स मिळाले, त्यामुळे थोडा तो शांतही झाला आणि मनातल्या मनात खुश होत होता। तर मित्रांनो, या ठिकाणी त्याला भरपूर गिफ्ट्स मिळाले, बड्डे खूप छान झाला आणि छान अशा या बड्डेला भरपूर लोकांनी फोटोसुद्धा काढले। तर मित्रांनो, अशाच शुभेच्छा स्वराजच्याही पाठीशी तुमच्या राहू द्या, आशीर्वाद राहू द्या आणि असेच आमचे नवनवीन ब्लॉग पाहायला विसरू नका। नवीन पुढे